या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन कटआउट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ कॉम्पोजिट लॅमिना मेड अप ऑफ अ सेमी सर्कल ऑफ 120 mm. म्हणजे एक सेमी सर्कल दिलेला आहे, त्याचा बेस किती दिला आहे 120 mm बेस दिलेला आहे. डायमीटर इज रिमूव्ह फ्रॉम बेस ऑफ रेक्टँगल. हा जो काही सेमी सर्कल 120 mm बेस डायमीटरचा आहे तो काय करायचा आहे, रेक्टँगल मधून काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. त्या रेक्टँगलचे डायमेन्शन किती दिले आहेत 120 mm इंटू 500 mm सच दॅट लॅमिना इज सिमेट्रिकल टू वाय ऍक्सिस. आणि जो काय आपला लॅमिना आहे तो काय असणार आहे वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल असं, म्हणजे या साईडला जेवढा असेल तेवढाच या साईडला असणार आहे. वाय ऍक्सिसच्या अकॉर्डिंग राईट साईड जेवढा एरिया असेल तेवढाच लेफ्ट साईड एरिया असणार आहे. तर काय करूया, सर्वप्रथम डायग्राम ड्रॉ करूया दिलेल्या डाटाच्या आधारे. 120 mm बेस असणारा काय सेमी सर्कल आहे आणि रेक्टँगलचा सुद्धा बेस किती आहे तेवढाच आहे 120 mm. काय रेक्टँगलचा पण बेस तेवढाच आहे आणि सेमी सर्कलचा बेस सुद्धा काय तेवढाच आहे. म्हणजे काय होणार, हे डिस्टन्स किती असणार आहे 120 mm. आणि हाईट किती दिले 120 mm इंटू 500, म्हणजे हाईट किती येणार 500 mm हाईट असणार आहे. वन 120 बेस आणि 500 mm हाईट. आणि काय केलंय, ह्या रेक्टँगल मधून काय केलंय, हा सेमी सर्कल कट केलाय. म्हणजे राहिलेला हा जो काय पोर्शन आहे याचा आपल्याला काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. कुठे सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस ऑफ कॉम्पोजिट लॅमिना. हा जो काय आहे याच्या बेसला आपल्याला काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय करायचे रे, इथं आपल्याला काय करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलं. याला आपण काय नाव देऊया, ए बी नाव देऊया. तर हा लॅमिना कसा बनला रे, एक रेक्टँगल आणि दोन सेमी सर्कल या दोन डायग्राम पासून हा लॅमिना आपला तयार झालेला. तो कसा झालाय, रेक्टँगल मधून काय करायचं आहे सेमी सर्कल मायनस करायचं. मग काय करूया, सर्वप्रथम या रेक्टँगलचे सेंट्रॉइड फाइंड करूया. आता आपल्याला फाइंड आउट कुठे करायचं आहे, ए बी ला फाइंड आउट करायचं. ए बी कसा आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती. हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजेच काय एक्स एक्स. म्हणजेच काय करायचं, हा रेक्टँगलच्या एक्स एक्स सोबत कम्पेअर करायचा आणि सेकंड टाइम या सेमी सर्कलच्या एक्स एक्स सोबत काय करायचा कम्पेअर करायचा. मग आता बघा या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस कुठे येणार, टोटल जर का 500 हाईट असेल तर त्याचा हाफ किती येणार 250 वरती काय असणार आहे याचा एक्स एक्स ऍक्सिस असणार आहे. म्हणजेच इथं काय असणार आपला एक्स एक्स ऍक्सिस आणि हा 120 असेल तर त्याचा हाफ काय असणार आहे वाय ऍक्सिस येणार. म्हणजेच हा झाला G1. इथं डायमेन्शन देऊया आपण, टोटल 500 आहे तर त्याचा हाफ किती असणार, हा 250 mm आणि हा 250 mm. बघा रेक्टँगलच्या टोटल हाईटच्या हाफ, टोटल 500 असेल तर 250 आणि बेस किती आहे 120. 120चे हाफ किती येणार ते देऊया आपण, टोटल 120 आहे तर इकडे 60 mm आणि इकडं 60 mm. याच्यावरती काय असणार आपला एक्स एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या रेक्टँगलचा. सिमिलरली या सेमी सर्कलचा एक्स एक्स ऍक्सिस कुठं असतो तर इथं काहीतरी येणार, किती डिस्टन्स वरती असतो तो 4r/3π. हे सर्व आपण फॉर्म्युले व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. आणि ह्याचा वाय ऍक्सिस कुठे येणार तर बरोबर हाफला येणार, इथून 60 इथून 60. हे सर्व फॉर्म्युले आपण एरिया कसा काढायचा, एक्स एक्स कसा काढायचा, आय वाय वाय व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही या सर्व गोष्टी कव्हर करून घ्या. तर बघा बेस पासून याचा एक्स एक्स ऍक्सिस कुठं असतो 4r/3π. आर म्हणजेच काय रेडियस,
तर काय करूया, सर्वप्रथम ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 4r डिवायडेड बाय 3 पाय. 4 ॲज इट इज. रॅडियस किती, डायमीटर 120 सांगितलाय. रॅडियस काय असते, डायमीटरचे हाफ असते. म्हणजे टोटल 120 असेल तर हाफ किती येणार, 60 डिवायडेड बाय 3 पाय. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 4 इंटू 60 डिवायडेड बाय 3 पाय. 3 शिफ्ट धरून EXP बटन दाबलं की पाय व्हॅल्यू येते. किती आली, 25.464. सर्व व्हॅल्यू कशा आहेत, MM मध्ये, म्हणून हे सुद्धा किती येणार, MM. मोमेंट आपल्याला कुठे काढायला सांगितलंय, AB ला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू कसं होणार रे, रेक्टँगलला आपण 1 म्हटले, सेमी सर्कलला 2 म्हटले. म्हणजेच काय, ह्या रेक्टँगलची मोमेंट ऑफ इनर्शिया XX विथ रिस्पेक्ट टू AB म्हणजेच काय होणार, IXX1. आणि ह्या रेक्टँगल मधून काय करायचं, हा सेमी सर्कल मायनस करायचा, म्हणून मायनस IXX2. या दुसऱ्या सेमी सर्कलचा एक्स ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू AB कम्पेअर करून काय करायचं, व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्या दोघांचं सबस्ट्रिक्शन करायचं. तर सर्वप्रथम काय करूया, रेक्टँगल घेऊया IXX1. या रेक्टँगलचा IXX AB सोबत कम्पेअर करायचा. बघा, रेक्टँगलचा IXX कुठं आहे, इथं आहे, आणि AB कुठं आहे, इथं आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. कसा असतो, IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. 1 साठी काढतोय म्हणून 1 1 घेतलं. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ H1 ॲज इट इज घेऊया. बेस किती आहे याचा, 120. डेप्थ किती आहे, 500 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बेस किती आहे, 120. डेप्थ किती आहे, 500 इंटू हाईट किती आहे रे, AB ह्या दोन ऍक्सिस मधली हाईट. टोटल रेक्टँगलची हाईट किती दिली आहे, 500 दिली आहे. 500च्या हाफ किती असणार आहे, 250. म्हणजे इथून ते हे डिस्टन्स किती असणार आहे, 250 mm. 250 चा स्क्वेअर. व्हॅल्यू फाइंड आउट करूया, म्हणजेच काय होणार, आपली IXX1 भेटणार. 250 चा स्क्वेअर इज इक्वल टू, आन्सर मध्ये व्हॅल्यू असणार सेव्ह, इंटू 120 इंटू 500 इज इक्वल टू, आता टोटलची व्हॅल्यू ही आली, ही काय आन्सर मध्ये सेव्ह असणार, म्हणून आन्सर प्लस 120 इंटू 500 चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठे आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG दाबणार. किती आलं, 5 इंटू 10 टू द पॉवर 9. ऑल व्हॅल्यू कशा आहेत, MM मध्ये आहेत, म्हणून काय करायचं, MM⁴. नेक्स्ट IXX2 फाइंड आउट करूया. IXX2 कशासाठी म्हटले आपण, सेमी सर्कलसाठी. सेमी सर्कल बघा, या सेमी सर्कलचा XX ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे, हा XX ऍक्सिस. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे AB ला. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल, म्हणून काय करायचं, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. 2 साठी असल्यामुळे IG2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. सेमी सर्कल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढतो आपण, तर 0.11 R/4 प्लस एरिया कसा काढतो, πd² डिवायडेड बाय 8 आणि H2 स्क्वेअर ॲज इट इज. πd² 8 इथं सॉल्व्ह करून घ्या. A2 एरिया πd² डिवायडेड बाय 8, पाय ॲज इट इज. डायमीटर किती आहे, 120 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. कॅल्क्युलेट करूया. पाय इंटू 120 चा स्क्वेअर इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली, डिवायडेड बाय 8. फार मोठी व्हॅल्यू असेल तर ENG दाबून प्रेस करायची, छोटी करायची. आता हे 4 डिजिटच व्हॅल्यू आहे, आपण लिहून घेऊया इथं. 5654.866. एरियाचं युनिट कसं असतं, सगळ्या व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM स्क्वेअर. व्हॅल्यू आता पुट करू येतं, 0.11. रॅडियस किती असणार, डायमीटर 120 आहे, त्याची हाफ काय असते, रॅडियस असते. 120 ची हाफ किती असणार आहे, 60. 60 ची पॉवर 4 प्लस एरिया इथं फाइंड आउट केला, πd² बाय 8 किती आला, 5654.866 इंटू H2 म्हणजेच काय रे, सेमी सर्कलचा
एक्स एक्स ॲक्सिस आणि ए बी ह्या दोन्हीतलं डिस्टन्स किती असणार आहे ते 4r/3π. 4r/3π इथं व्हॅल्यू फाइंड आउट केली किती आहे ती 25.464 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय भेटणार आपल्याला Ixx2. कॅल्क्युलेट करूया. 25.464 चा स्क्वेअर इज इक्वल टू आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे इंटू 5654.866 इज इक्वल टू टोटल व्हॅल्यूचं आन्सर एवढं आलं. आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे प्लस 0.11 इंटू 60⁴. काहीतरी व्हॅल्यू आली फार मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. ते आन्सर आलं आपलं 5.092 इंटू 10⁶. सर्व व्हॅल्यू mm मध्ये असल्यामुळे mm⁴. Ixx1 फाइंड आउट केला, Ixx2 फाइंड आउट केला. आता काय करायचं, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. म्हणजेच काय होणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल्स टू Ixx1 मायनस Ixx2. Ixx1 ची व्हॅल्यू किती आली 5 इंटू 10⁹ मायनस Ixx2 किती आहे 5.092 इंटू 10⁶ mm⁴. हे इथं नाही लिहिलं तरी चालतंय. कॅल्क्युलेट करूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5 इंटू 10⁹ मायनस 5.092 इंटू 10⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. काहीतरी आन्सर आलं मोठे आहे, त्याला छोटे करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार. म्हणजेच किती येणार 4.99 पुन्हा 49 आहे 49 म्हणजेच 50. 5 इंटू 10⁹ युनिट काय असणार आहे mm⁴. काय झालं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB 4.995 म्हणजेच आपण याला 5 सुद्धा लिहू शकतो. 5 इंटू 10⁹ mm⁴. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस AB आपण त्याला म्हटलेलं ती फाइंड आउट केली. कशी केली तर रेक्टँगल मधून सेमी सर्कल आपल्याला काय करायला सांगितलेलं, कट करायला सांगितलेलं, आणि राहिलेल्या पोर्शनचा काय करायचं होतं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस फाइंड आउट करायचं होतं. म्हणून काय केलं, बेस हा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे XX. मग काय करायचं, एकदा रेक्टँगल सोबत हॉरिझॉन्टल घ्यायचा, एकदा सेमी सर्कल सोबत हॉरिझॉन्टल घ्यायचा. हॉरिझॉन्टल घेतल्यानंतर हे पॅरलल होतं, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यामुळे Ixx1 काढताना पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. हे दोन्ही एकमेकाला पॅरलल असल्यामुळे सेमी सर्कलचा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला आणि Xx1 Xx2 व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि रेक्टँगल मधून म्हणजेच 1 मधून सेमी सर्कल 2 काय करायचा होता, कट करायचा होता. म्हणून काय केलं 1 मधून 2 कट केलं. आन्सर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस 4.995 इंटू 10⁹ mm⁴ मिळाले. किंवा 4.99 म्हणजेच काय 5 इंटू 10⁹ mm⁴. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. धन्यवाद.